बऱ्याच जणांना ना गवारची भाजी अजिबात आवडत नाही. परंतु आज आपण कुठलंही वाटण न करता अगदी साध्या सिंपल सोप्या पद्धतीने ही गव्हाची भाजी बनवणार आहोत. तुम्ही जर सकाळच्या डब्यासाठी बनवणार असाल तर एक 10 ते 15 मिनिटात तयार होणारी ही भाजी आहे. यासाठी आपल्याला कुठलंही वाटण तयार करावं लागणार नाही. तरीही गवारीची भाजी वाटणाच्या चवीची लागते. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. नमस्कार, अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर गवारीची भाजी बनवण्यासाठी ना इथे मी गावरान गवार घेतलेली आहे. जी अवेलेबल गवार असेल ती तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. साधारणतः पाव किलोच्या आसपास ही गवार घेतलेली आहे. स्वच्छ निवडून वगैरे घेतलेली आहे. जर तुम्हाला वेळ असेल ना तर गवारीमध्ये एक 5 ते 10 मिनिटं ना पाणी टाकून ठेवायचं, जेणेकरून तिला जे काटे असतात ना ते निघून जातात आणि मस्त अशी ही गवार आपली ताजी तवानी होते. तर त्यासाठी ना आपल्याला एक 5 ते 10 मिनिटं पाण्यामध्ये ठेवायची आहे. जर घाईच्या वेळेत बनवणार असाल तर काहीही गरज नाही पाण्यामध्ये ठेवण्याची. एक 5 मिनिटं मी याला पाण्यामध्येच ठेवलेलं होतं. गवार छान अशी फ्रेश झालेली आहे. आता मी सुरुवातीला जसं सांगितलं, यासाठी आपण वाटण तयार करणार नाही आहोत. तर फक्त यामध्ये ना आपल्याला एक टोमॅटोची प्युरी वापरायची आहे. एक टोमॅटो छान असा बारीक कट करून घेतला, मिक्सरला त्याची छान प्युरी तयार केलेली आहे. लगेचच भाजी बनवायला घेऊया. कढाईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं, थोडंसं जिरं टाकून घेतलं आणि त्यावरती आपल्याला ही गवार काही मिनिटासाठी मऊ होईपर्यंत परतवून घ्यायची आहे. म्हणजे हलकीशी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. साधारणतः एक 30 ते 40% आपल्याला ही गवार अशी वाफवून घ्यायची आहे, शिजवून घ्यायची आहे. गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे. पाणी वगैरे सुद्धा टाकायचे नाही. फक्त आपल्याला ही तेलावर आणि वाफेवरच हलकीशी आपल्याला शिजवून घ्यायची आहे, मऊ करून घ्यायची आहे. कारण नंतर आपण यामध्ये टोमॅटोची प्युरी घालून आपल्याला फक्त काही वेळ शिजवायची आहे. यामध्ये ना मी थोडंसं मीठ घातलेलं आहे, जेणेकरून आपली गवार छान अशी लवकर मऊसूत होईल. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि झाकण ठेवायचं आहे. अगदी कमी ते मध्यम गॅसवरतीच आपल्याला ही छान शिजवून घ्यायची आहे. अगदी जास्त सुद्धा शिजवायची नाही. वाफेच्या पाण्यामध्येच ही गवार छान अशी शिजली जाते. तर हे पहा, हलकासा रंग चेंज झालेला आहे आणि हलकीशी शिजल्यासारखी सुद्धा इथे तुम्हाला दिसत असेल. आता ही ना काढून घेऊया आणि लगेचच आता गवारीला फोडणी देऊन घेऊया. आता बऱ्याच जणांना गवार आवडत नाही ना, त्यांनी एकदा तरी ह्या माझ्या पद्धतीने गवार नक्की ट्राय करून पहा. वेगळं कुठलंही वाटण नाही तरीही मस्त अशी रस्सेदार दाटसर आपली ही गवार तयार होते. पुन्हा एकदा थोडंसं तेल टाकून घेऊया. आता भाजी आपल्याला चमचमीत हवी आहे ना, तर थोडंसं तेलाचं प्रमाण आपल्याला इथे थोडं जास्त घ्यावं लागणार आहे. यामध्ये ना एक मध्यम आकाराचा कांदा मी छान असा चौकोनी आकारामध्ये कट करून घेतलेला आहे. हलकासा मऊ होईपर्यंत आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे. अगदी जास्त ब्राऊन रंगावरती नाही शिजवायचा. कांदा सुद्धा आपल्याला मध्यमच शिजवायचा आहे. त्यामध्ये ना लसूण आल्याची पेस्ट घातलेली आहे, किंवा लसूण तुम्ही बारीक कट करून किंवा थोडासा खलबत्त्यामध्ये कुटून सुद्धा यामध्ये घालू शकता. त्यानंतर आपण लगेचच जी तयार केलेली टोमॅटोची प्युरी आहे ती टाकून घेऊया. जोपर्यंत तेल सुटत नाही ना तोपर्यंत आपल्याला छान अशी ही परतवून घ्यायची आहे. लक्षात ठेवा, टोमॅटो जर कच्चा राहिला ना भाजीला अजिबात व्यवस्थित टेस्ट येत नाही. गुळगुळ आपली भाजी लागते आणि खाताना नुसताच टोमॅटो लागतो. त्यामुळे अगदी छान असं तेल जोपर्यंत सुटत नाही ना तोपर्यंत हा टोमॅटो परतवून घ्यायचा आहे. तर हे पहा, तेल सुटलेलं आहे. आता इथे मी सुरुवातीलाच कढीपत्ता घातला नाही, कारण सुरुवातीला जेव्हा आपण फोडणीमध्ये घालतो ना कढीपत्ता जास्त काळपट होतो. त्यामुळे मी आता थोडासा टोमॅटोची प्युरी परतल्याच्या नंतर यामध्ये कढीपत्ता आणि आपल्याकडे जे काही बेसिक मसाले असेल त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद पावडर, धने पावडर, बारीक कापलेली कोथिंबीर टाकून आपल्याला हे मसाले छान असे तेलावरतीच परतवून घ्यायचे आहे. सुरुवातीला आपण गवार परतवून घेतल्यामुळे ना आपल्याला गवार जास्त वेळ शिजवावी लागत नाही. तेलामध्ये सुद्धा मसाले छान असे परतले गेलेले आहे. त्यामध्ये आता आपण जी गवारीची शेंग सुरुवातीला तेलावरती परतवलेली होती ना ती आपल्याला यामध्ये घालायची आहे. आता ही तुम्हाला किती रस्सेदार बनवायची आहे ना त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता, किंवा सुकी बनवायची असेल ना अगदी तुम्ही यामध्ये पाववाटीच पाणी घाला. परंतु थोडीशी अशी रस्सेदार बनवायची असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये पाणी ॲडजस्ट करू शकता. तर आता साधारणतः मी 1 ग्लासच्या आसपास यामध्ये पाणी घातलेलं आहे. सुरुवातीला आपल्याला थोडंच पाणी घालायचं आहे. फक्त मसाले छान असे एकजीव करून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये 1 ग्लासभर मी यामध्ये पाणी घातलेलं आहे. तुम्हाला किती पातळ ही गवारीची रस्सा भाजी हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालायचं आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. सुरुवातीला सुद्धा आपण मीठ घातलेलं होतं, त्यामुळे मिठाचं जे प्रमाण आहे थोडंफार कमीच ठेवायचं आहे. आणि आपल्याला छान अशी मध्यम गॅसवरती ही शिजवून घ्यायची आहे झाकण ठेवून.
झाकण ठेवल्याच्या नंतर ना गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवरती छान अशी मौसूद शिजू द्यायची आहे. अगदी 10 ते 15 मिनिटामध्ये आपली गवारीची जी शेंग आहे ना छान अशी शिजली जाते, कारण सुरुवातीला सुद्धा आपण छान वाफवलेली आहे आणि कमी ते मध्यम गॅसवरती शिजवलं ना तर याला छान अशी तर्री सुद्धा येते. तर हे पहा, अगदी छान अशी आपली ही गवारीची भाजी आता शिजत आलेली आहे आणि रस्सा सुद्धा थोडासा दाटसर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल. गवारीची भाजी ना जास्त सुकीही चांगली लागत नाही किंवा अगदीच अशी जास्त पातळ सुद्धा चांगली लागत नाही. असा मस्त दाटसर हा रस्सा झाला ना तर खायला सुद्धा छान लागते आणि यामध्ये आपण वेगळं कुठलंही वाटण तयार केलेलं नाही, तरीही अगदी वाटणाप्रमाणेच आपल्या भाजीला तर्रीही आलेली आहे आणि दाटसर सुद्धा झालेली आहे. मस्त आपली ही चमचमीत ही गवारीची भाजी या ठिकाणी तयार झालेली आहे. बऱ्याच जणांना ना गवार अजिबात आवडत नाही किंवा गवार जर म्हटलं ना त्याला वेगळं असं वाटण बनवतात, परंतु एकदा ह्या सोप्या पद्धतीने न वाटण करता अगदी झटपट ही गवारीची भाजी ट्राय करून पहा, सगळ्यांना नक्की आवडणार आहे. त्यामुळे एकदा नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ना ते कळवायला मला अजिबात विसरू नका. आता ही रेसिपी पाहत पाहत जर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल, चॅनलवर जर नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ना ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील. आता ही रेसिपी तर तुम्हाला आवडलीच आहे याची मला पूर्णपणे खात्री आहे. लाईकही तुम्ही केलंच असेल, परंतु त्यासोबत ना एक छोटीशी कमेंट द्या, जेणेकरून मला अशाच नवनवीन आणि सोप्या रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायला प्रोत्साहन मिळेल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन आणि सोप्या रेसिपी सोबत.